हाय एव्हरीवन. सो आपण आता चालू करणार आहोत तुमचा दुसरा लेक्चर. या लेक्चरमध्ये मी तुम्हाला आज तुमच्या बुकमध्ये जो पेज नंबर 2 आहे त्या पेज नंबर 2 वरती तुमची एक न्यू कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टचं नाव आहे फीचर्स ऑफ पार्टनरशिप. आपण लास्ट लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मीनिंग अँड डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप. आता मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे पार्टनरशिपचे फीचर्स. फीचर्स म्हणजे मराठीमध्ये त्याला म्हटलं जातं वैशिष्ट्य. वैशिष्ट्य काय असतात पार्टनरशिपची, की का करावं पार्टनरशिप, त्यांनी फीचर्स दिलेले आहेत. सो मी वन बाय वन तुम्हाला फीचर्स वाचून दाखवणार आहे. सो पहिला फीचर्स आहे ॲग्रीमेंट. मी आधी वन बाय वन तुम्हाला वाचून दाखवतो, त्याच्यानंतर आपण वन बाय वन एक्सप्लेन करू. सो फर्स्ट आहे ॲग्रीमेंट, सेकंड आहे नंबर ऑफ पार्टनर्स, थर्ड आहे लॉफुल बिझनेस, फोर्थ आहे शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. मित्रांनो, जो फिफ्थ आहे तो आपण आता सध्या स्किप करणार आहोत, कारण का तुम्हाला तो आत्ता उपयोगाचा नाही आहे, काही गरजेचं नव्हतं त्यांनी त्या बुकमध्ये उगाचच दिलेलं आहे, काही गरजेचं नाही आहे. सो आपण नेक्स्ट बघणार आहोत रजिस्ट्रेशन. पहिला होता ॲग्रीमेंट, दुसरा होता नंबर ऑफ पार्टनर्स, थर्ड होता लॉफुल बिझनेस, त्याच्यानंतर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस, त्याच्यानंतर आहे रजिस्ट्रेशन, नेक्स्ट आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट, त्याच्यानंतर आहे प्रिन्सिपल अँड एजंट. तो प्रिन्सिपल अँड एजंटसुद्धा आता काही गरजेचा नाही आहे, उगाचच एक बापट पसारा म्हणून दिलेला आहे. सो प्लीज आपण तो स्किप करणार आहोत. आणि लास्ट आहे डिझोल्युशन. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण चालू करणार आहोत पहिल्या पॉईंटपासून. बिफोर आय स्टार्ट आय वॉन्ट टू आय वॉन्ट टू शेअर विथ यू की फीचर्स म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कुठल्याही कन्सेप्टच्या काही गोष्टी असतात, काही प्रत्येक कन्सेप्ट किंवा कुठल्याही चॅप्टरचे फायदेसुद्धा असतात, तोटेसुद्धा असतात. सो आपण स्टार्ट करणार आहोत पहिले फीचर्स. फीचर्स म्हणजे काय, तर वैशिष्ट्य. कुठलंही वैशिष्ट्य हे त्या कन्सेप्टवरती डिपेंड करतं की तुम्हाला ते कसं कन्सेप्ट तयार करायची असते. म्हणून कुठलाही फीचर्स हे परफेक्टच बनवलेले असतात, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नसतात. सो आपण वन बाय वन जे बघणार आहोत की कुठल्याही कन्सेप्ट चालू करताना त्याला काही रूल्स अँड रेग्युलेशन असतात का, तर ते पहिले 2-3च असतात, त्याच्यानंतरच्या सगळ्या त्याचे वैशिष्ट्य असतात. इट इज क्लिअर? ओके. सो आपण स्टार्ट करणार आहोत फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. सो फर्स्ट आहे ॲग्रीमेंट. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, मी एक बेसिक तुम्हाला सांगणार आहे, जे तुम्हाला आय थिंक माहिती असेल. जर आपण कुठे जर कोणाच्या घरी जर राहत असो ॲज अ रेंटने, तुम्हाला माहिती असेल आपण रेंट एक घर जर आपलं स्वतःचं नसेल तर आपण एक पुण्याच्या ठिकाणी रेंटवरती राहतो. जर आपण रेंटवरती राहत असेल मित्रांनो, तर आपण रेंट देत असतो त्या समोरच्या पर्सनला. जर तुमच्यापैकी जर कोणी रेंटने राहत असेल तर तुम्ही नक्की तुमच्या आईवडिलांना विचारा की त्या माणसाच्या घरी, आपण त्या मालकाच्या घरी जे आपण राहतो त्याने आपल्याबरोबर रेंट ॲग्रीमेंट केलं आहे का. आणि रेंट ॲग्रीमेंट जर केलं असेल तर त्या ॲग्रीमेंटमध्ये काय काय इन्क्ल्यूड केलेलं असतं तेवढं फक्त विचारा. म्हणजे माझं पॉईंट जो मी तुम्हाला आज एक्सप्लेन करणार आहे तो नक्की तुम्हाला कळेल की ॲग्रीमेंट म्हणजे काय. आता ॲग्रीमेंट म्हणजे काय, मी वाचायच्या आधी तुम्हाला तोंडी सांगतोय की जे सिम्पली तुमच्या लक्षात राहील की ॲग्रीमेंट म्हणजे काय. फर्स्ट ऑफ ऑल, कुठल्याही बिझनेस किंवा कुठल्याही गोष्टी करत असताना काहीतरी आपल्याकडं प्रूफ राहावं की मी काहीतरी गोष्ट केले, त्याचं माझ्याकडे काहीतरी प्रूफ आहे. तो प्रूफ जर आपल्याकडे असेल तर तो खूप इम्पॉर्टंट असतो. म्हणून इम्पॉर्टंट म्हणून ॲग्रीमेंट आपण करतो. फॉर एक्झाम्पल बघा, तुमचा एक मित्र आहे, त्याने तुमच्याकडे 1,00,000 रुपये मागितलेत. 1,00,000 रुपये. तो म्हटला मी तुला 1 वर्षाने देईन 1,00,000 रुपये. ठीक आहे म्हटलात. आणि जर तुम्ही असेच त्याला 1,00,000 रुपये दिलात आणि 1 वर्ष झालं आणि तुम्ही त्याला मागायला गेलात की बाबा रे, मी तुला 1,00,000 रुपये दिले होते, तू मला आता परत कर. तो म्हटला, रे तू मला कधी पैसे दिले होतेस 1,00,000 रुपये? मला तर आठवत नाही, तुला आठवते तर सांग. तो म्हणतो, हां तू मला दिले होतेस. तो म्हणतो, मला नाही आठवत आहे. तू कशावरून मला दिले होतेस, तुझ्याकडे काय पुरावा मला 1,00,000 रुपये दिले होतेस? मग झाला ना प्रॉब्लेम त्याचा. मग असं होऊ नये. ज्यावेळी तुम्ही जर त्याला 1,00,000 रुपये देताना जर काहीतरी डॉक्युमेंट बनवला असेल, काहीतरी प्रूफ ठेवला असेल तुमच्याकडे, तर तुम्ही त्याच्यावरती अगेन्स्ट तो जर नाही म्हटला तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन केस करू शकता. राईट. तर तुम्हाला तुमच्या बाजूने रिझल्ट लागणार. बट तुमच्याकडे काही प्रूफच नाही आहे तर तुम्ही कोणत्या बेसिसवरती भांडायला जाणार आहात. मग अशी काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून प्रत्येक बिझनेसमन, प्रत्येक माणूस हा ॲग्रीमेंट करतच असतो, डॉक्युमेंट करत असतो, जेणेकरून त्या ॲग्रीमेंटचा एक पुरावा आपल्याकडे राहील. इज इट क्लिअर? सो आपण स्टार्ट करणार आहोत ॲग्रीमेंट. पार्टनरशिपचा ॲग्रीमेंट ही कन्सेप्ट काय आहे ते आपण बघणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल, ॲग्रीमेंट म्हणजे काय तुम्हाला कळलेलं असेल. ॲग्रीमेंट म्हणजे एक रिटर्न डॉक्युमेंट असतं, ज्या डॉक्युमेंटवरती आपण लिहून ठेवतो की आपण कशाच्या संबंधी जो ॲग्रीमेंट करतो त्या ॲग्रीमेंटमध्ये काय काय आपण बोलतो त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेल्या असतातच. ओके. सो आपण चालू करूया ॲग्रीमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे काय बघा, तिथं बुकमध्ये तुमच्या काय दिलेलं आहे, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ अग्रीमेंट बिटवीन पर्सन्स. त्या
मी मगाशीच लास्टच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितले की पार्टनरशिप म्हणजे काय, तर दोन व्यक्ती बिझनेस करतात एकत्र येऊन, त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप. म्हणून त्यांनी क्लिअर कट दिलं आहे, पार्टनरशिप इज अ रिझल्ट ऑफ ॲग्रीमेंट बिटवीन पार्टनर्स. दोन पार्टनरमध्ये जे काय एक ॲग्रीमेंट होतं त्याला तो त्याचा रिझल्ट असतो, म्हणून त्या रिझल्टला पार्टनरशिपच्या म्हटलं जातं ॲग्रीमेंट. म्हणून पुढे सांगितलं आहे इट कुड बी रिटन ऑर ओरल. ॲग्रीमेंट हे कसं असलं पाहिजे, रिटन किंवा ओरली, दोनच पद्धतीने, एक रिटन किंवा दुसरं ओरल. म्हणून त्यांनी दिलं इट कुड बी रिटन ऑर ओरल. पुढं सांगितलेलं आहे अ रिटन ॲग्रीमेंट इज प्रेफर्ड. प्रत्येक माणसाने कोणतं ॲग्रीमेंट करावं, नेहमी रिटर्न, जेणेकरून तुमच्याकडे प्रूफ राहील. तुम्ही तोंडी बोललेल्या गोष्टी कधीही मॅटर करत नाहीत कोर्टामध्ये. म्हणून त्यांनी पुढे दिलेलं आहे रिटर्न ॲग्रीमेंट इज प्रेफर सो दॅट इट कॅन बी यूज ॲज अ प्रूफ इन द कोर्ट ऑफ लॉ. बघा तिथं क्लिअर कट दिलेलं आहे की जर तुम्ही रिटर्न ॲग्रीमेंट केलं असेल प्रत्येक बिझनेसमध्ये कुठल्याही कन्सेप्टमध्ये, तर त्याचा प्रूफ म्हणून तुम्हाला कोर्टमध्ये नक्की त्याच्यावरती तुमचा विचार केला जातो. and then he clear cut delay partnership is a result of agreement between partners. It could be written or oral. Written agreement is a preferred, that is can be used as a proof in the law court of a law. Such a written agreement is known as partnership deed. आता पार्टनरशिप डीड म्हणजे काय ते मी तुम्हाला नंतर सांगेन. सध्या तुम्हाला ॲग्रीमेंट म्हणजे काय कळालं का. ॲग्रीमेंट म्हणजे एक लिहून ठेवण्याचं एक डॉक्युमेंट, जेणेकरून त्याचा पुरावा आपल्याकडे राहतो. एक पेपर ऑफ डॉक्युमेंट. ॲग्रीमेंट म्हणजे पेपर ऑफ डॉक्युमेंट. इज इट क्लिअर. त्यांनी ह्याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवायचे. ॲग्रीमेंट हे एकतर रिटर्न असलं पाहिजे किंवा ओरल, पण शक्यतो रिटर्नचं असलं पाहिजे. मग तुम्हाला सांगताना असं सांगायचं आहे की ॲग्रीमेंट हे दोन पद्धतीचं असतं, रिटर्न ॲग्रीमेंट आणि एक ओरल ॲग्रीमेंट. सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरा पॉईंट, प्रत्येक माणसाने हे रिटर्न ॲग्रीमेंटच प्रेफर करावं. जर रिटर्न ॲग्रीमेंट तुम्ही प्रेफर केलं तर तुम्हाला जर काही प्रूफ म्हणून तुम्हाला कोर्टामध्ये जर काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला तो रिटर्न ॲग्रीमेंट तुम्ही कोर्टामध्ये दाखवू शकता आणि त्याच्यावरती तुम्हाला कायदेशीर तुम्हाला कारवाई करता येऊ शकते. इज इट क्लिअर. ॲग्रीमेंट कळालेला आहे. दोन पॉईंट, ओरल और रिटर्नमध्ये ॲग्रीमेंट असतं. रिटर्न ॲग्रीमेंट प्रेफर करावं जेणेकरून तुम्हाला प्रूफ म्हणून तुमच्याकडे राहिलं जातं. ओके. सेकंड फीचर आपण बघणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज नंबर ऑफ पार्टनर्स. नंबर ऑफ पार्टनर्स मित्रांनो सोपा पॉईंट आहे. फीचर्स काय, नंबर ऑफ पार्टनर्स. मी तुम्हाला शिकवताना सांगितलं आहे की पार्टनरशिपमध्ये किती व्यक्ती लागतात, किती लोक लागतात पार्टनरशिपचा बिझनेस करण्यासाठी. नंबर ऑफ पार्टनर्स किती पाहिजेत, 2. विसरला असेल तर पुन्हा सांगतो. 2 लोक, 2 माणसं पार्टनरशिपमध्ये पाहिजेतच, तरच आपला बिझनेस होणार आहे, अदरवाईज बिझनेस होणार नाही. कळतंय का. झोप नाही ना आली कोणाला. ओके. आता लक्ष द्या. नंबर ऑफ पार्टनर्स, प्रत्येक पार्टनरशिपमध्ये मिनिमम 2 पर्सन, 2 लोक किमान पाहिजेतच. मी मागच्या वेळी पण सांगितलं आहे. आता काय तिथं दिलं आहे बघा, मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड. नीडेड म्हणजे गरजेचे. प्रत्येक पार्टनरशिपमध्ये किती लोक पाहिजेत, 2. 2 लोक जर पार्टनरशिपमध्ये असतील तरच पार्टनरशिप स्टार्ट करता येते. म्हणून त्यांनी तिथं स्टार्टिंगला दिलेलं आहे, नीट बघा. मिनिमम 2 पार्टनर्स आर नीडेड टू स्टार्ट पार्टनरशिप फर्म अँड द मॅक्सिमम नंबर ऑफ पार्टनर्स आर 50. मिनिमम किती पाहिजेत बिझनेस चालू करण्यासाठी, पार्टनरशिप चालू करण्यासाठी, 2. मॅक्सिमम 50. इथपर्यंत कळत आहे लक्षात. हे 2च पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचं, बाकी काही पॉईंट लक्षात ठेवायची गरज नाही आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट नंबर ऑफ पार्टनर्समध्ये काय, मिनिमम 2 पर्सन्स आणि मॅक्सिमम 50. किमान कमीत कमी 2 लोक पाहिजेत आणि जास्तीत जास्त 50. इज इट क्लिअर. हा दुसरा पॉईंट क्लिअर झालेला आहे. आता तिसरा पॉईंट बघूया. लॉफुल बिझनेस. वाचायची गरज नाही आहे, सोप्या पद्धतीने सांगतो. लॉफुल बिझनेस म्हणजे काय, कायदेशीर बिझनेस. तुम्ही जर गव्हर्नमेंटच्या रूल्स आणि रेग्युलेशन जर फॉलो करून बिझनेस करत असाल तर तुम्ही लॉफुल बिझनेस करताय असं ट्रीट केलं जातं. फॉर एक्झाम्पल, सपोज जर तुम्ही लिकर म्हणजे दारूचा बिझनेस करताय विदाऊट परमिशन, गव्हर्नमेंटची परमिशन न घेता, म्हणजे तुमच्याकडे लायसन नाही आहे, जो डॉक्युमेंट लागतो, जो प्रूफ लागतो ॲग्रीमेंटचा प्रूफ, तो तुमच्याकडे नाही आहे, लायसनच नाही आहे आणि तुम्ही बिझनेस करताय, तर तुम्हाला काय, तो तुम्ही इनलिगल बिझनेस करताय. आता रिलेटेड एक तुम्हाला एक्झाम्पल देतो म्हणजे तुम्हाला कळेल की लॉफुल बिझनेस म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल, आता बरेच जणांना 2 व्हीलर चालवता येते किंवा 4 व्हीलर चालवता येते. हे ट्रॅफिक हवालदार वगैरे गाडी रोडवरती उभे असतात, तुम्हाला माहिती आहे सर्वांना. जर तुमच्याकडे लायसन नाही आहे, 18 वर्ष तुम्हाला कंप्लीट नाही आहेत आणि तुमच्याकडे लायसन नाही आहे आणि तुम्ही गाडी चालवताय, मग ती गाडी चालवणं म्हणजे काय झालं, इनलिगल. बरोबर ना. तुमच्याकडे लायसनच नाही आहे आणि तुम्ही गाडी चालवताय. गाडी चालवण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट काय लागते, तुमच्याकडे लायसन असणं.
तुमच्याकडे जर लायसन नसेल तर तुम्ही गाडी चालवता, मग ती कशी चालवता? इनलिगल चालवता, बरोबर ना? मग तसंच जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला बिझनेस कसा करायला पाहिजे? कायदेशीर. कायदेशीर जर बिझनेस करत असाल, नीट जर गव्हर्नमेंटच्या सगळ्या गोष्टी फॉलो करून करत असाल तर त्याला म्हटलं जातं लॉफुल बिझनेस. अदरवाईज त्याला म्हटलं जातं इनलिगल बिझनेस, बेकायदेशीर. लॉफुल म्हणजे कायदेशीर, इनलिगल म्हणजे बेकायदेशीर. कळालं? लॉफुल बिझनेसचा अर्थ कळाला. जर तुम्ही बिझनेस कायदेशीर गव्हर्नमेंटच्या रूलनुसार जर करत असाल तर त्याला लॉफुल म्हटलं जातं, अदरवाईज त्याला इनलिगल म्हटलं जातं. इट्स युअर थर्ड पॉईंट. आता आपण चौथ्या पॉईंटकडे बघणार आहोत की चौथा पॉईंट नक्की काय आहे. पहिला पॉईंट कळाला आहे ॲग्रीमेंट, दुसरा नंबर ऑफ पार्टनर्स आणि तिसरा लॉफुल बिझनेस. फोर्थ आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. मित्रांनो, मी लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे, प्रत्येक पार्टनर किंवा कुठलाही बिझनेस, जेव्हा एखादा माणूस किंवा एखादा पर्सन एखादा बिझनेस तयार करतो किंवा बिझनेस चालू करतो, त्याचा सगळ्यात पहिला मोटिव्ह काय असतो? की पैसे कमवणं, बरोबर आहे? मग त्यांनी स्टार्टिंगलाच दिलं आहे शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज अन अर्न मॅक्सिमम प्रॉफिट. मॅक्सिमम म्हणजे जास्तीत जास्त प्रॉफिट, जास्तीत जास्त पैसे कमवणं, हा त्याचा मेन मोटिव्ह असतो. इथपर्यंत कळाले तुम्हाला? शेअरिंग ऑफ प्रॉफिट अँड लॉसेस म्हणजे काय? की प्रत्येक पार्टनरचा, त्याचा पहिलाच पार्टनरशिपचा किंवा कुठल्याही बिझनेसचा पहिला पर्पज काय असतो? मॅक्सिमम प्रॉफिट, अर्निंग मॅक्सिमम प्रॉफिट. आता शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस सिम्पलमध्ये सांगतो तुम्हाला. प्रत्येक बिझनेसमनचा एक मोटिव्ह असतो प्रॉफिट कमवणं, जास्तीत जास्त प्रॉफिट कमवणं. आता पहिली गोष्ट, तुम्ही डिपेंड करू शकता की तुम्हाला झालेला प्रॉफिट कसा घ्यायचा आहे. सपोज दोन राम आणि श्याम पार्टनर आहेत, तर राम आणि श्यामला एका वर्षामध्ये, एका महिन्यामध्ये 1,00,000 रुपये मिळालेत, बिझनेसमधून प्रॉफिट झालेलं आहे. मग त्या 1,00,000 रुपयेचं काय करावं त्यांनी? ते मिस्टर रामच घेणार आहे का 1,00,000 रुपये? नाही. का मिस्टर श्यामच घेणार आहे का 1,00,000 रुपये? नाही. मग कोण घेईल? त्या दोघांनी ठरवायचं आहे की आपण 50-50% घ्यायचं, 50-50%. सपोज एवढं आहे, 1,00,000 रुपयाचं, 1,00,000 रुपये आहे, तर ते काय ठरवतील की 50,000 रुपये, 50,000 रुपये याला, 50,000 रुपये त्याला. पण जर त्यांनी असं ठरवलं की राम तू घे 60,000 रुपये, राम तर खुश होईल. श्याम म्हटला मला दे 40,000 रुपये, श्यामचा काय प्रॉब्लेम आहे, रामला खुशच आहे. पण उलट झालं, श्याम म्हटलं नाही मला 70,000 रुपये पाहिजे, तो म्हटलं 30. ते म्हटलं ठीक आहे बाबा घेऊन जा, तू घे 70, मी घेतो 30, तू घे 60, मी घेतो 40, तुला देतो 50, मला देतो 50, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यांना जर प्रॉब्लेम नसेल तर बाकीच्यांना कोणाला प्रॉब्लेम असू शकत नाही, बरोबर? मग शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस ह्या दोन गोष्टीवरती बेसिक असतात. एक म्हणजे इक्वल, तुम्ही झालेला तुमच्या बिझनेसचा प्रॉफिट जो काय आहे शेअरिंग रेशोनुसार, तो एकतर 50% घ्या, अदरवाईज 50% जर घेत असाल तर जो ॲग्रीमेंट तुम्ही केला आहे त्या ॲग्रीमेंटनुसार घ्या. तुम्ही एखादं डॉक्युमेंट बनवता, त्या डॉक्युमेंटमध्ये लिहिलेलं असतं की आपण झालेला प्रॉफिट कसा घ्यायचा आहे, 50% तर 50%, जास्त ह्याला की जास्त त्याला, तुम्ही जसं डिवाईड कराल तसं. म्हणून त्यांनी तिथं काय दिलं बघा, शेअरिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो बुकमध्ये दिलेला आहे. द पर्पज ऑफ पार्टनरशिप इज अन अर्निंग मॅक्सिमम प्रॉफिट. पार्टनर्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड आहे. पार्टनर्स हॅव टू शेअर प्रॉफिट अँड लॉसेस अकॉर्डिंग टू द रेशो गिवन इन द ॲग्रीमेंट. तुम्ही ॲग्रीमेंटमध्ये कोणता रेशो दिलेला आहे तो रेशो तुम्हाला इथं सांगितलेला आहे की तुम्ही त्या ॲग्रीमेंटनुसार घ्या तुमच्या पद्धतीने. अदरवाईज इफ द ॲग्रीमेंट इज सायलेंट अबाउट द रेशो देन प्रॉफिट लॉसेस. जर ॲग्रीमेंटमध्ये तुम्ही काही केलं नसेल तर बेसिक, जर राम आणि श्यामला 1,00,000 रुपये मिळाले तर तुम्ही इक्वली घ्या. म्हणून लास्टला दिलं त्यांनी शेअरिंग विल बी इक्वल. इक्वल म्हणजे 50-50, ॲज सिम्पल ॲज दॅट. कळलं इथपर्यंत? शेअरिंग रेशो एकतर तुम्ही ॲग्रीमेंटनुसार घ्या, ॲग्रीमेंटच्या रेशोनुसार, अदरवाईज तुम्ही 50-50% घ्या, म्हणजे इक्वल घ्या. ओके, नेक्स्ट आहे, आपण 5वा पॉईंट स्किप करणार आहोत. 6वा पॉईंट रजिस्ट्रेशन, सगळ्यात इम्पॉर्टंट. वाचायच्या आधी मी तुम्हाला सांगतो रजिस्ट्रेशन म्हणजे काय. की एक्झाम्पल देतो तुम्हाला. मी तुम्हाला सांगितलं होतं स्काईप ॲप डाउनलोड करा आणि तो आपण त्याच्यावरती ऑनलाईन लेक्चर्स घेणार आहोत. बट तुम्ही जेव्हा स्काईप ॲप डाउनलोड केला प्ले स्टोअरवरून, तेव्हा तुम्हाला एक साईनअप म्हणून रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आला असेल. तिथे तुम्ही तुमचं स्वतःचं नाव, तुमचं सरनेम, आडनाव वगैरे टाकला असेल, नंबर टाकला, मोबाईलचा ईमेल ID टाकला, मग त्या मोबाईलला तुम्हाला एक OTP आला. तो OTP तुम्ही तिथं अपलोड केला, म्हणजे सेंड केला, टाकला तिथे. त्याच्यानंतर ते तुमचं प्रोफाईल तयार झालं. मग हे काय केलं तुम्ही, रजिस्ट्रेशन केलं. जसं व्हॉट्सअप, फेसबुकवरती आपण रजिस्ट्रेशन करतो किंवा एखाद्या साईटवरती रजिस्ट्रेशन करतो, तसंच रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं करावं लागतं तुम्हाला जर पार्टनरशिपचा बिझनेस करायचा असेल. आता ते रजिस्ट्रेशन म्हणजे नक्की काय मित्रांनो, की तुम्हाला एक डॉक्युमेंट मिळलं जातं, त्याच्यावरती तुमच्या तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसचं नाव असतं, तुमचं नाव असतं, असे प्रिपेरेशन एक तयार केलेलं नाव असतं. जसं तुमचा ॲडमिशन फॉर्म असतो तसाच ते एक रजिस्ट्रेशन फॉर्म असतो. तो रजिस्ट्रेशन फॉर्म भरल्यावर तुमचं फॉर्म रजिस्टर होते. आता रजिस्ट्रेशन त्याच्यामध्ये काय दिले तर असं सांगितलेलं आहे, रजिस्ट्रेशनचा अर्थ असा की 2005 पासून आपल्या इंडियामध्ये, टोटल इंडियामध्ये किती स्टेट आहेत तर टोटल इंडियामध्ये 29 स्टेट म्हणजे राज्य,
एकूण राज्य महाराष्ट्र राज्य, उत्तर प्रदेश राज्य, छत्तीसगड, हरियाणा, असे पंजाब वगैरे असे बरेचसे राज्य आहेत. तर त्या पूर्ण राज्यांपैकी म्हणजे आपल्या पूर्ण देशातल्या राज्य 29 जेवढे राज्य आहेत ते 29ल्या 29 राज्यांमध्ये जेवढी लोक आहेत त्यांना जर पार्टनरशिपचा बिझनेस करायचा असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी नाही. पूर्ण इंडियामध्ये जेवढे राज्य आहेत त्या राज्यांपैकी कोणालाच कंपल्सरी नाही आहे, बट महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी. तुम्ही जर महाराष्ट्रामध्ये राहत असाल, म्हणजे आपण महाराष्ट्रामध्येच राहतो पुण्यामध्ये, मग महाराष्ट्रामध्ये जेवढे शहर्स आहेत, जेवढ्या सिटी आहेत, शहरं आहेत, तालुके आहेत, जिल्हे आहेत, त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये जेवढी लोक पार्टनरशिपचा बिझनेस करत असतील तर त्या प्रत्येक माणसाला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये. अख्ख्या इंडियामध्ये जेवढे राज्य आहेत त्या सगळ्या राज्यांना नाही केलं तरी चालेल तुम्ही रजिस्ट्रेशन, पण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माणसाने पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन केलंच पाहिजे. ही कंपल्सरी अट त्याच्यामध्ये. आणि हे कधीपासून झालं तर 2005 पासून महाराष्ट्र सरकारने एक रूल काढला, इंडियन पार्टनरशिप ॲक्ट, कंपनी ॲक्ट. त्या कंपनी ॲक्ट 2005 मध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी रजिस्ट्रेशन 2005 पासून करायचंच. पण इंडियन पार्टनरशिप ॲक्ट कधी होती? 1932. मग 1932 ते 2005 पर्यंत कंपल्सरी नव्हतं. कंपल्सरी कधीपासून झालं तर 2005 पासून. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट हा कधी आला अस्तित्वात? 1932ला. बट तो 2005 पर्यंत जाईपर्यंत अख्ख्या इंडियामध्ये कोणी रजिस्ट्रेशन करा किंवा करू नका काही फरक नव्हता पडत. बट महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करा हे कंपल्सरी कधी झालं? 2005 पासून. म्हणून त्यांनी तिथं क्लिअर कट दिलेलं आहे बघा, आपण वाचूया मग तुम्हाला कळेल की रजिस्ट्रेशन म्हणजे काय. Registration of partnership firm is a compulsory only in the state of Maharashtra with effect from 1st April 2005. बघा मी जे तुम्हाला मगाशी सांगितलं ते 1 एप्रिल 2005 पासून महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी झालं रजिस्ट्रेशन करणं पार्टनरशिपचं. बट त्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी नव्हतं. एवढंच लक्षात ठेवायचं तुम्हाला पार्टनरशिपचं रजिस्ट्रेशन. ओके, एक्झाममध्ये हे तुम्हाला कुठंही लिहायला येणार नाही आहे. लक्षात, फक्त हे नॉलेजसाठी तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट. आता जॉईंट ओनरशिप अँड मॅनेजमेंट म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा एक माणूस जर एक बिझनेस करत असेल तर तो एकटा त्या बिझनेसचा मालक असतो. पण मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं. राम आणि श्याम ह्यांनी चहाचा शॉप ओपन केला होता पार्टनरशिपमध्ये. तर रूल असा आहे की पार्टनरशिपचा बिझनेस जर तुम्ही करत असाल तर त्या पार्टनरशिपमध्ये जेवढे बिझनेसमॅन असतील 10, 15, 20, 30, 25 किंवा किती असो किंवा 2 असू देत, तर ते जेवढे पार्टनर असतील ते सगळे बिझनेसचे मालक असतात, ओनर असतात. इज इट क्लिअर? इथपर्यंत कळाले तुम्हाला मी काय सांगतोय ते? जॉईंट ओनरशिप म्हणजे काय? राम आणि श्याम हे दोघंही बिझनेसमध्येच होते त्या चहाच्या शॉपमध्ये, बट ते दोघंही बिझनेसचे मालक होते. श्याम मालक नव्हता किंवा राम एकटा मालक नव्हता, ते दोघंही मालक होते. मग जर दोघंही मालक असतील तर बिझनेसचे डिसिजन कोणी एकटा घेऊ शकतो का? नाही. कोणी घेतले पाहिजे? दोघांनी. बिझनेसचं मॅनेजमेंट कोणी एकटा करू शकतो का? नाही. तर कोणी केलं पाहिजे? दोघांनी. मग लक्षात काय राहील? जॉईंट ओनरशिप आणि मॅनेजमेंट म्हणजे काय? मॅनेजमेंट म्हणजे कामं करणं, व्यवस्थापन करणं. म्हणून जॉईंट ओनरशिप म्हणजे मालकी हक्क आणि मॅनेजमेंट म्हणजे मॅनेज करणं, व्यवसाय व्यवस्थापन करणं, म्हणजे सगळं मॅनेजमेंट डिसिजन वगैरे घेणं. मग ह्या पॉईंटमध्ये लक्षात काय तुम्हाला ठेवायचं आहे की प्रत्येक पार्टनर हा बिझनेसचा मालक असतो, पार्टनरशिपचा मालक असतो. त्या मॅनेजमेंटमध्ये त्या प्रत्येकाचा अधिकार हक्क असलाच पाहिजे. कुठल्याही एका माणसाचा त्याच्यावरती अधिकार नसतो. पार्टनरशिपमध्ये जेवढे पार्टनर असतील ते सगळे एकच असतात, इक्वल अधिकार, सगळ्यांना समान अधिकार असतात, समान डिसिजन घेण्याचा अधिकार असतो, समान मॅनेजमेंट करण्याचा अधिकार असतो आणि सगळ्यांना समान मालकी हक्क असतो. दॅट इज द युअर पॉईंट. लक्षात इथपर्यंत. आणि आता सगळ्यात लास्ट पॉईंट आपण बघणार आहोत, त्याचं नाव आहे डिझोल्युशन. डिझोल्युशन म्हणजे काय? तुम्हाला हा अख्खा चॅप्टरच आहे. मी मगाशी एक तुम्हाला जर तुम्ही टॉपिकमध्ये बघितलं तर डिझोल्युशन. तर डिझोल्युशन म्हणजे काय? सगळ्यात इम्पॉर्टंट, डिझोल्युशनचा अर्थ असा आहे की डिझॉल्व होणं, फर्म डिझॉल्व. डिझोल्युशन म्हणजे काय? तर आपण स्टार्ट करणार डिझोल्युशन. डिझोल्युशन त्यांनी काय सांगितलं आहे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, डिझोल्युशन म्हणजे फर्म बंद होणं, फर्म बंद करणं. आता डिझोल्युशन का, म्हणजे फर्म बंद का, पार्टनरशिप बंद का करायची आणि केव्हा होते? त्याचे 3 रिझन आहेत. पहिला रिझन असा आहे की तुम्ही जो ॲग्रीमेंट केला आहे त्या ॲग्रीमेंटमध्ये जर असं असेल की आम्हाला फक्त जो म्हणजे राम आणि श्यामनी जर ठरवलं असेल की आपल्याला जो चहाचा शॉप आहे तो फक्त 5 वर्ष चालू ठेवायचा आहे, बाकी आपण नंतर बिझनेस बंद करून टाकू. मग जर ॲग्रीमेंटनुसार जर तुमची 5 वर्ष संपत असतील तर तुमची फर्म डिझॉल्व होईल, बंद होईल. दुसरं रिझन, जर रामची भांडणं झाली श्यामबरोबर काही आणि त्याचं पटत नाही आहे, त्याला बिझनेसमधून बाजूला व्हायचं आहे, तर त्या रामने श्यामला 14 दिवसाची एक नोटीस, एक डॉक्युमेंट बनवून द्यायचा
की म्हणजे रिझायनिंग लेटर द्यायचं, की जसं म्हणजे एक जनरल तुम्हाला समजावं म्हणून सांगतो, रिझायनिंग लेटर. एक 14 दिवसाची नोटीस द्यायची त्या श्यामला, त्या बिझनेसला, आणि त्या फर्ममधून बाजूला व्हायचं, म्हणजे फर्म ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होते. तिसरी गोष्ट, जर राम आणि श्यामपैकी एखादा माणूस जर मेला, राम मेला किंवा श्याम मेला, तर ती फर्म ऑटोमॅटिक डिझॉल्व्ह होईल. श्याम जर रिटायर झाला, फर्म डिझॉल्व्ह होईल. कळालं? 3 डिझोल्युशन म्हणजे फर्म बंद होते. तर बंद करण्याची 3च कारणं. एक म्हणजे ॲग्रीमेंटनुसार तुमच्या बिझनेसची जर एक्सपायरी डेट संपली तर. दुसरी गोष्ट, एखादा पर्सन डेड झाला, त्याचा जर तो मेला तर फर्म डिझॉल्व होऊ शकते. तिसरी गोष्ट, भांडणं झाली आणि एखाद्या पर्सनला बिझनेसमधून बाजूला व्हायचं आहे, तर त्याने 14 दिवसाची नोटीस द्यायची आणि बिझनेस फर्म बंद करायची. इज इट क्लिअर? इथपर्यंत तुम्हाला कळलं आहे? पहिला तुमचा ॲग्रीमेंट फीचर्स काय होता? ॲग्रीमेंट म्हणजे काय? ॲग्रीमेंट 2 पद्धतीने केलं जातं, एक ओरल किंवा रिटर्न. पण सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ॲग्रीमेंट कसं केलं पाहिजे? रिटर्नच केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला जर काही प्रॉब्लेम झाला तर कोर्टामध्ये तुम्हाला एक डॉक्युमेंट म्हणून तुमच्याकडं प्रूफ राहतं. दुसरी गोष्ट काय होतं? नंबर ऑफ पार्टनर्स मिनिमम 2 लोक पाहिजेत बिझनेस पार्टनरशिप चालू करायला, आणि किमान जास्तीत जास्त मॅक्सिमम किती पाहिजेत? 50. इज इट क्लिअर? त्याच्यानंतर होतं लॉफुल बिझनेस. तुम्ही जर कायदेशीर बिझनेस करत असाल तर त्याला तुम्ही लॉफुल बिझनेस म्हणणार, गव्हर्नमेंटचे रूल्स रेग्युलेशन वापरून. आणि जर तुम्ही बेकायदेशीर करत असाल त्याला इनलिगल बिझनेस म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा चौथा पॉईंट असा होता, ओके, नंतरचा पॉईंट होता शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस. तर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस 2 पद्धतीनं, एक तर तुम्ही ॲग्रीमेंटनुसार करा, अदरवाईज इक्वली घ्या. हा तुमचा पॉईंट होता. त्याच्यानंतर होतं रजिस्ट्रेशन मी तुम्हाला सांगितलं होतं महाराष्ट्रामध्ये 2005 पासून कंपल्सरी होतं, आणि त्याच्या आधी महाराष्ट्र अख्ख्या इंडियामध्ये 1932 पासून 2005 पर्यंत कंपल्सरी नव्हतं. फक्त महाराष्ट्रामध्ये कंपल्सरी आत्तापर्यंत आहे, अजूनसुद्धा आहे. कधीपासून? तर 2005 पासून. त्याच्यानंतर तो जॉईंट ओनरशिप मॅनेजमेंट. प्रत्येक बिझनेसमधला पार्टनर हा प्रत्येक मालक असतो, प्रत्येक बिझनेसचा मालक असतो, तो प्रत्येक कामामध्ये सहभागी असतो, सगळ्यांना समान अधिकार असतात आणि बिझनेसचा मॅनेजमेंट करत असतो. त्याच्यानंतर डिझोल्युशन 3 पद्धतीने केलं जातं. एक म्हणजे तुमचा ॲग्रीमेंटनुसार जर बिझनेसची एक्सपायरी डेट संपली तर. दुसरी गोष्ट म्हणजे एखाद्या पार्टनरला जर स्वतःहून बिझनेस सोडायचा असेल तर त्यांनी 14 दिवसाची नोटीस द्यावी आणि बिझनेस सोडून द्यावं, म्हणजे फर्म डिझॉल्व होईल. त्याच्यानंतर पार्टनरशिप डिझॉल्वचं तिसरं कारण, जर एखाद्या पर्सनची डेथ झाली तर. इज इट क्लिअर? ॲग्रीमेंट, नंबर ऑफ पार्टनर्स, त्याच्यानंतर होतं तुमचं लॉफुल बिझनेस, शेअरिंग प्रॉफिट शेअरिंग रेशो, त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन, त्याच्यानंतर होतं जॉईंट ओनरशिप, आणि नंतर डिझोल्युशन. असे तुमचे हे फीचर्स होते. आय होप तुम्हाला समजलं असेल. बुकमध्ये सुद्धा बघा आणि माझी ही व्हिडिओसुद्धा बघा, तुम्हाला सगळं क्लिअर कट होऊन जाईल की नक्की पार्टनरशिप म्हणजे काय. तर पार्टनरशिपचा अर्थ आहे 2 व्यक्ती, मॅक्सिमम 50, 2 व्यक्ती येऊन बिझनेस चालू करतात, बिझनेस वाढवतात आणि पैसे कमवतात. त्या सगळ्या सिस्टीमला म्हटलं जातं पार्टनरशिप. समजलं तुम्हाला? व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, तुमच्या सगळ्या मित्रांना पाठवा जर ही व्हिडिओ आवडली असेल तर. ओके, सो अभ्यास करा आणि या लॉकडाऊन पिरियडचा फायदा घ्या. सो गुड बाय.